हाय. तर 10:30 वाजलेत आता आणि मी दिवा रोहानी आले, कारण का ऑफकोर्स उद्या संडे आणि तो संडे मी कसा काय मिस करू शकते. तर हेच उद्या संडे आहे म्हणून मी आले रोहाला. तर तुम्ही बघू शकता किती रात्रीचं येते मी आणि मग इकडे सकाळी पण खूप लवकर उठते मी आणि तुम्ही बघू शकता किती मस्त वातावरण आहे इकडचं. आणि मग हे सगळं चहा नाश्ता वगैरे करून घेतला. नंतर मग माझी मम्मी भाकरी बनवत होती, तर मी फक्त बघायचं काम करत होती, कारण का मला भाकरी बनवता येत नाही. तर तुम्ही बघू शकता माझी मम्मी किती मस्त असं थापून भाकरी बनवते आणि किती मोठी बनवते, जेवढी परात तेवढी भाकरी होते. तर मी फक्त बघण्याचं काम करते. आणि मग ऑफकोर्स भाकरीसोबत काहीतरी स्पेशल हवं ना. मग मस्तपैकी मम्मीनी मच्छी आणली होती आणि त्या मच्छीमध्ये मस्त तिने करवंद टाकले होते. तर तुम्ही कधी करवंद टाकून मच्छी खाल्ली आहे का? जर खाल्ली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि नसेल खाल्ली तर कधीतरी करवंद टाकून नक्की ट्राय करा. तर आम्ही संध्याकाळी बनवणार होतो गाजरचा हलवा आणि सकाळसाठी आम्हाला बनवायचं होतं सांबार. आणि सांबार ऑफकोर्स सकाळी बनवायला खरंच खूप वेळ लागतो, म्हणून आम्ही रात्रीच बनवून ठेवतो. आणि मग मी गाजरच्या हलव्याची तयारी केली. त्यासाठी मस्तपैकी दूध गरम केलं आणि नंतर मग जो गाजरचा हलवा होता त्याला मस्तपैकी तव्यामध्ये घी टाकून मस्तपैकी त्याला असं परतून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता त्याला किती मस्त कलर येतो आहे. आणि मग असंच थोडा वेळ मी त्याला परतून घेतलं आणि मग एक बाजूला मी दूध गरम करायला ठेवलं होतं. आणि नंतर मग तुम्ही बघू शकता किती मस्त असं मी परतून घेतलं. आणि मी हे फर्स्ट टाईम बनवते, कारण की ह्याच्या आधी मी कधी स्वतःहून असं गाजरचा हलवा बनवला नव्हता. आणि मग माझं दूध गरम झालं आहे, तर मी आता ते दूध त्याच्यामध्ये ॲड करते. आणि दूध पण खूप दूध पण असं खूप क्वांटिटीमध्ये टाका, कारण का ते शिजायला खूप वेळ लागतो गाजरला. तर मी त्याच्यामध्ये साई होती ती पण त्यातच टाकली आणि मग त्याला परत मस्त असं हलवून घेतलं. आणि नंतर मी आता त्याला थोडा वेळ झाकून ठेवते. आणि मी तुम्हाला माझी ड्रॉइंग बुक दाखवते आज. तर मला ड्रॉइंग काढायला खूप आवडतं. तर माझ्या 2 ड्रॉइंग बुक आहेत, तर मी तुम्हाला आज एक ड्रॉइंग बुकमधला ड्रॉइंग्स दाखवते माझ्या. तर बघा माझ्या ड्रॉइंग्स, आणि जर तुम्हाला कुठली ड्रॉइंग आवडली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर हे बघा माझे ड्रॉइंग बुक. तर याच्यामध्ये मी जास्तीत जास्त कृष्णाच्याच ड्रॉइंग काढल्यात आणि परत हनुमानाची काढली आहे, अशा वेगवेगळ्या काढल्यात. तर तुम्ही बघा. आणि मला ड्रॉइंग खूप काढायला आवडते, पण असं स्पेसिफिक टाईम बघून असं ठरवून की मी आज ड्रॉइंग काढणार आहे, मग त्यासाठी मी टाईम ठरवणार की मी ह्या वेळेला काढणार आहे. आणि मग असं प्लॅन करून ड्रॉइंग काढायला खरंच खूप मजा येते. आणि मग ती ड्रॉइंग जर खूप छान झाली असेल ना, तर असं वाटतं की यार काहीतरी मी म्हणजे एवढं टाईम काढून ड्रॉइंग काढून काहीतरी चीज केलं त्या टाईमचं, म्हणजे असं खूप भारी वाटतं मला ड्रॉइंग काढायला. तर तुम्ही बघू शकता माझी ड्रॉइंग बुक. हे बार्बीचं काढलं आहे आणि हे पण अर्धवटच झालं आहे. असं खूप ड्रॉइंग याच्या मी अर्धवट काढल्यात, कारण का ते मी एकदा स्टॉप केलं आणि बोलले की मी नंतर काढेल, तर ऑफकोर्स ती ड्रॉइंग माझ्याकडून कधीच होत नाही. तर मी काढलं तर मी ते एकदाच कंप्लीट करते, नाही तर काढतच नाही. आणि सगळ्यात फेवरेट ड्रॉइंग म्हणजे माझी ही वाली ड्रॉइंग. ही इतकी छान काढली आहे ना मी, खरंच खूप छान काढले. तर मग मी गाजरचा हलवा चेक केला की तो बरोबर शिजला आहे की नाही, कारण का मी त्याला झाकून ठेवलं होतं खूप वेळ. मग त्याच्यामध्ये मी मस्तपैकी काजू बदाम वगैरे कट केलेले ॲड केले. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त कलर येतो यार त्याला. वाव, छान होणार आहे गाजर. मग मी फायनली झोपली. आणि तुम्ही सकाळी बघू शकता मी किती लवकर उठले, कारण का मला ट्रेनला जायचं 5:30च्या. तर मी 3:50ला वगैरे उठते घरामध्ये. आणि मग सगळं आवरून वगैरे मग पप्पांना उठवते मला न्यायसाठी. तुम्ही बघू शकता 4:30 झालेत. तर मी पप्पांना उठवलं. पप्पा गेले गाडी काढायसाठी. आणि मग तुम्ही बघू शकता किती रात्र आणि थंडी इतकी नव्हती पडली, बऱ्यापैकी होती. दरवेळेला खूप असते. तर येस, मी निघाले सकाळी ट्रेनसाठी. तर तुम्ही बघू शकता सगळं बंद आहे. आणि हे जे नवीन सभागृह आहे ते सकाळ उठायला खरंच खूप कंटाळा येतो, पण ठीक आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. हे आमची कुंडलिका नदी रोहाची.
तर इथे आल्यावरती जास्त थंड लागतं. नंतर मी फायनली पोचली रोहा स्टेशनला. आणि मग रोहा स्टेशनला तुम्ही बघू शकता, असं वाटतं की सगळे लोक सकाळी 5:30च्या ट्रेनला जातात, इतकी लोकं असतात दर वेळेला. तर मला एक ओळखीची ताई भेटली, तिच्या साईडला मी बसली आणि मग पूर्ण प्रवास करून मी फायनली पनवेलला पोचली. आणि मग मी आता जाणार डायरेक्ट गोरेगावनी ऑफिसला.